नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसापासून कमेंट्स येत होत्या की SWP वरती व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SWP म्हणजे नक्की काय आहे, ती कशा प्रकारे काम करतं, कशा प्रकारे वेल्थ क्रिएट करण्यासाठी SWP सुद्धा मदत करू शकते, या सगळ्या टॉपिकवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर SIP आणि SWP या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगतो. SIP म्हणजे काय, तर दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं पैसे कट होणार आणि इन्व्हेस्ट होत जाणार. त्याला म्हटलं जातं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच SIP. आणि आता SWP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतील, त्याला म्हटलं जातं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. फॉर एक्झाम्पल पेन्शन, जशी तुम्ही रिटायर झाल्यानंतर दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पेन्शन येते ना, अगोदर पगार यायचा, आता पेन्शन येते. तर तसंच पेन्शनसारखंच हे काम करतं. दर महिन्याची तुम्ही तारीख सांगायची, त्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येत राहणार. आता SWP कसं काम करतो ते सांगतो. SIP आणि SWP दोन्ही एकत्र तुम्ही सुरू करू शकत नाही, कारण की SIP म्हणजे काय, तर दर महिन्याला तुम्ही पैसे जमा करत जाता आणि एक जमा झाल्यानंतर, म्हणजे एक चांगले अमाऊंट जमा झाल्यानंतर तुम्ही त्यातून SWP सुरू करू शकता. म्हणजे तुम्ही पकडून चला की तुम्ही 5 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि या 5 लाखातनं आता तुम्हाला दर महिन्याला 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये 5,000 रुपये हवेत, तर ते जमा येण्याला, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये येण्याला म्हटलं जातं SWP. म्हणजे तुम्ही SIP तुमची बंद करताय आणि आता काढायला सुरुवात करताय, तर दर महिन्याला 5,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येत राहणार आणि जे पैसे उरलेले आहेत ते पैसे वाढत राहणार. पण जर समजा माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि मी दर महिन्याला त्याच्यातनं 50-50 हजार रुपये विड्रॉ करत गेलो, तर पुढच्या 10 महिन्यामध्येच ते 5 लाख रुपये विड्रॉ होतील, किंवा मे बी 11 महिन्यामध्ये 5 लाख रुपये विड्रॉ होतील, कारण की वाढणार पण आहेत ना तुमचे पैसे. तर अशा प्रकारे, त्यामुळे जर तुमच्याकडे एक चांगला कॉर्पस तयार झाला असेल, तर तो कॉर्पस पण जमा झाल्यानंतर त्यातनं किती अमाऊंट विड्रॉ करायची यावरती सुद्धा तुमचं वेल्थ क्रिएशन जर्नी ठरते. आता ती कशी, ते एकदम सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की SWP म्हणजे काय, तर कुठून तुम्हाला दुसरे पैसे आणून दिले जाणार नाही. तर SWP म्हणजे तुम्ही जे पैसे जमा केलेले आहेत ना, त्यातलेच काही पैसे तुम्हाला दिले जातात. आता एक्झाम्पल म्हणून आपण असं समजूयात की 10 लाख रुपयाचं तुम्ही गोल्ड घेतलं आहे. आता हे गोल्ड तुम्ही जमा केलं आहे एका बँकेमध्ये आणि दर महिन्याला आता तुम्हाला काय पाहिजे की मला 10,000 रुपये हवेत, असं तुम्ही त्याला सांगितलं, एखाद्या सोनाराला सांगितलं की हे गोल्ड घे आणि दर महिन्याला मला 10,000 रुपये दे. तर तो गोल्ड त्याच्याकडे आहे, तर तो काय करणार की दर महिन्याला ज्या तारखेला तुम्ही सांगितलं आहे तेवढ्या अमाऊंटचं गोल्ड मार्केटमध्ये विकणार, त्याच्यातनं ते पैसे घेणार आणि ते तुम्हाला देणार. असंच काम करतं SWP सुद्धा, की या महिन्याला समजा 10,000 रुपये पाहिजेत आणि त्या 10,000 रुपयासाठी 4 ग्रॅम सोनं विकावं लागलं, तर 4 ग्रॅम सोनं विकणार आणि 10,000 रुपये तुम्हाला देणार. उरलेलं सोनं तसंच राहिलं. पुढच्या महिन्यामध्ये मार्केट वर गेलं, खूप चांगलं मार्केट चाललं आहे आणि सोन्याची प्राईससुद्धा खूप चांगली वाढलेली आहे. अगोदर 1 लाख रुपये होता, आता 1.5 लाख रुपये झालं. अशी सोन्याची प्राईस वाढली, तर पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तो सोनं विकायला जाणार, त्यावेळी 4 ग्रॅमच्या ऐवजी 3 ग्रॅम सोनं विकणार आणि जे काही पैसे जमा झाले ते तुम्हाला देणार. म्हणजे या महिन्यामध्ये गेल्या महिन्यापेक्षा सोनं कमी विकलं गेलं. समजतंय? पुढच्या महिन्यामध्ये सोन्याची प्राईस कमी झाली अचानक, तर सोनं जास्त विकावं लागेल, कारण की मला 10,000 रुपये पाहिजेत. मग जास्त सोनं विकून 10,000 रुपये घेतले जातील. सेम तसंच होतं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा, की तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्ही युनिट जमा करता. आज 10 युनिट्स, उद्या 50 युनिट, असं करत करत तुमच्याकडे 10,000 युनिट जमा झाले. आता जर तुम्हाला 10,000 रुपये पाहिजेत दर महिन्याला, तर ह्या 10,000 युनिट्सपैकीच काही युनिट्स दर महिन्याला विकले जाणार आणि तुम्हाला पैसे पाठवले जाणार. आता यामध्ये सुद्धा आता वेल्थ क्रिएशन कसं होतं ते सांगतो. की आता असं पकडा की 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता या 10 लाख रुपयावरती तुम्ही परतावा पकडा की 10% परतावा मिळणार, म्हणजेच रिटर्न्स मिळणार तुम्हाला, असं समजून चला. याच्यामध्ये कुठेही रिटर्न्स फिक्स नसतात, कमी जास्त होत असतात. तरीसुद्धा 10% आपण पकडले, तरी 10 लाखावरती 10% म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला रिटर्न्स मिळणार वर्षाला. आता ह्या वर्षभराचे 1 लाख रुपये रिटर्न आहेत आणि जर तुम्ही 10,000 रुपये प्रमाणे दर महिन्याला पैसे विड्रॉ केले, तर वर्षाला तुम्ही किती विड्रॉ करताय? 1,20,000 आणि वाढणार किती आहेत? 1 लाख. म्हणजे जे 20,000 रुपये कमी पडतात आहेत ना,
ते पैसे कुठून घेतले जाणार, तर तुमची जी काही प्रिन्सिपल अमाऊंट जमा केली होती तुम्ही, त्यातनंच ते दिले जाणार तुम्हाला. कारण की तुम्ही जेवढे वाढतात आहेत त्याच्यापेक्षाही जास्त पैसे काढतात आहेत, त्यामुळे तुमच्या प्रिन्सिपलला धक्का लागणारच. पण त्याऐवजी जर मी असं सांगितलं की ₹1,00,000 माझे दरवर्षी वाढणार आहेत, तर त्यातले फक्त मला ₹60,000 पाहिजेत, म्हणजे दर महिन्याला मी ₹5,000 विड्रॉ केले, 60,000 विड्रॉ झाले, उरलेले ₹40,000 काय झाले, तर त्यात प्रिन्सिपलमध्ये तुमच्या ॲड झाले. म्हणजे अगोदर तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू होती ₹10,00,000, आता त्याच्यामध्ये ₹40,000 ॲड झाले आणि ती झाली ₹10,40,000. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा सेम कंडिशन झाली, तुम्ही 60,000 विड्रॉ केले, पुन्हा ₹40,000 तुमचे प्रिन्सिपलमध्ये ॲड झाली, म्हणजे ₹10,00,000 जे ₹10,40,000 जी व्हॅल्यू होती ती आता ₹10,80,000 झाले आणि ₹60,000 तुम्ही विड्रॉ देखील केले. तर याला म्हटलं जातं SWPमधून तुम्ही वेल्थ क्रिएशनसुद्धा करू शकता. कंपाऊंडिंग अशा प्रकारे काम करतं. पण जर तुम्ही म्हणालात की ₹10,00,000 आहेत आणि दरवर्षी मी किंवा दर महिन्याला मी 1 लाख रुपये विड्रॉ करेल, तर 10 महिन्यामध्येच तुमचे पैसे नील होऊन जातील ना. कारण की समजतं आहे का तुम्हाला, वाढणार नाही आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही विड्रॉ करतायत. आता याला अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो, म्हणजे मला माहीत नाही की तुम्हाला समजलं की नाही समजलं, पण याला मी अजून एक उदाहरण देतो की तुम्ही समजा बरेच लोक पैसे जमा केलेले जे आहेत ते काय करतात, बँकेमध्ये ठेवून देतात, एखाद्या FD करतात. आता 10 लाख रुपयाची जर FD केली आणि तुम्ही त्याला जर सांगितलं बँकेला, FD नाही बँकेत जमा करून ठेवले, आणि बँकेला तुम्ही जर सांगितलं की मला दर महिन्याला ₹10,000 माझ्या अकाउंटमध्ये यायला हवेत, हे 10 लाख रुपये साईडला ठेवून याच्यातनंच मला ते दर महिन्याला ₹10,000 दे, तर बँक काय करणार, 10 लाख रुपयामधले ₹10,000 काढणार, तुम्हाला दर महिन्याला देणार, राहिले किती, 9,90,000. आता त्याच्यावरती 4% किंवा 5% तुम्हाला इंटरेस्ट देणार आणि तो इंटरेस्ट ॲड होणार त्या 10,90,000वरती. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा ₹10,000 विड्रॉ करणार, राहणार किती, ₹9,80,000. त्याच्यावरती इंटरेस्ट घेणार, कारण की बँक काय करते, जेवढे पैसे तुमचे शिल्लक आहेत त्याच पैशांवरती व्याज देणार, तुमच्या अगोदरच्या प्रिन्सिपलवरती व्याज देणार नाही. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, तर तुम्हाला त्या अमाऊंटवरती रिटर्न्स नाही बनत, तर तुमच्याकडे किती युनिट जमा झालेले आहेत त्या युनिटच्या बेसिसवरती प्रत्येक फंड वेगवेगळं काम करतो. एखादा फंड तुम्हाला 4% देतो, एखादा फंड तुम्हाला 8% रिटर्न देतो, एखादा फंड तुम्हाला 9% रिटर्न देतो, एखादा फंड तुम्हाला 12-13% रिटर्न देत असेल. पण कंपाऊंडिंग जर पकडलं तरी तुम्हाला जर 10%च्या आसपास जरी कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळाले तरी खूप चांगला वेल्थ क्रिएट होण्यास मदत होते. यामध्ये पण एक गोष्ट आहे, यामध्ये मी तुम्हाला मेन्शन करेन की बँकेमध्ये जेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता किंवा ठेवता, FD करता, त्यावेळेस बँक तुम्हाला फिक्स रिटर्न्स देते की तुम्हाला 5% व्याज देणार किंवा 6 देणार किंवा 7 देणार, फिक्स असतात. पण म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स कधीही फिक्स नसतात, कधीही तुम्हाला कोणीही फिक्स रिटर्न सांगू शकत नाही. आणि जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर मे बी तो तुमची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये न करता दुसरी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी करतो आहे. त्यामुळे हे तपासून बघा, कारण की म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स कधीही फिक्स नसतात. गेल्या 2 वर्षाचा डेटा बघितला तर गेल्या 2 वर्षामध्ये मार्केटने खूप कमी रिटर्न्स दिलेत, आणि त्याच्या अगोदरचा प्रत्येक वर्षाचा जर डेटा बघितला तर कधी 12%, कधी 6%, कधी 0%, कधी -10%सुद्धा रिटर्न्स मार्केटने दिलेले आहेत वेगवेगळ्या फंड्समध्ये. त्यामुळे इथे रिटर्न्स फिक्स नसतात. पण जर आपल्याला ग्रोथ पाहिजे, आपल्याला ह्या इंडियाच्या ग्रोथमध्ये जर इन्व्हॉल्व व्हायचं आहे आणि स्टॉक मार्केट थ्रू आपल्याला आपल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे किंवा ग्रोथ करायचा आहे, तर त्यासाठी म्युच्युअल फंड हा बेस्ट ऑप्शन आहे. माझ्या मते मी तुम्हाला खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये पण जर तुम्हाला अजून काही डाऊट वाटत असेल किंवा नाही समजत असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता, कधीही कॉल करा. पण प्रश्न असे विचारा की ज्याची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकेन. आता हा SWP प्लॅन किंवा हे SWP कुणासाठी योग्य आहे, तर एकतर सगळ्यात पहिलं जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा ज्यांचं रिटायरमेंट आता जवळ आलेलं आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, म्हणजे 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर रिटायर व्हायचं आहे पण त्याचं प्लॅनिंग आत्तापासून करायचं आहे, अशा लोकांसाठी SWP बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे सिनियर सिटीजनसाठी का सांगतो आहे, तर त्यांच्याकडे आता रिटायर झाल्यानंतर एक चांगला फंड तयार असतो. 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये त्यांना जे काही पैसे मिळतील, आता हे पैसे जर त्यांनी बँकेत ठेवले ना तर लगेचच संपतील, पुढच्या 2-4 वर्षामध्ये संपून जातील आणि ते रिकामे होतील. पण त्यांनी जर हे पैसे अशा प्रकारे इन्व्हेस्ट केले तर दर महिन्याला जशी ते सॅलरी घेत होते ना तशी ते सॅलरी घेत राहतील. म्हणजे पेन्शनच्या रूपाने, SWPच्या रूपाने ते पैसे घेत राहतील जर त्यांना पेन्शन नसेल तर. आणि दुसरं, जे लोक येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये रिटायर्ड होणार आहेत
त्यांच्यासाठी बेस्ट काय आहे, तर जे काही पैसे जमा होतील किंवा जमा केलेले आहेत किंवा 2-3 वर्षाची जी काही सॅलरी ते जमा करतील किंवा जो काही फंड तयार मिळणार आहे त्यांना, तो फंड तुम्ही अशा प्रकारे इन्व्हेस्ट केला तर ते पण SWPच्या माध्यमातून पैसे येऊ शकतील. आणि ज्यांच्याकडे 10-15 वर्ष शिल्लक आहेत रिटायरमेंटसाठी, त्यांनी जर आत्तापासून 10,000ची, 15,000ची, 20,000ची जर SIP केली, जेवढी त्यांना शक्य आहे, मी मोठं नंबर यासाठी सांगतो आहे की मोठा नंबर जर तुम्ही जमा केला तर मोठी व्हॅल्यू तयार होईल. तुम्ही 1,000 रुपयाची SIP सुरू केली तर 10 वर्षामध्ये कितीशे पैसे जमा होणार आहेत, समजते तुम्हाला. तर छोटी अमाऊंट असेल तर त्याच्यातनं काय SWP चालू करणार. म्हणजे माझे 10 वर्षामध्ये मी फक्त 2 लाख रुपये जमा केले आणि त्याच्यातनं सांगितले की मला SWP चालू करा, तर ती कितीशी रक्कम येणार आहे. 2 लाख रुपये संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मोठी अमाऊंट जमा करण्यासाठी मोठ्या अमाऊंटची SIP जर सुरू केली तर एक चांगला कॉर्पस तुम्ही 10 वर्षामध्ये जमा कराल आणि 10 वर्षानंतर जमा केलेल्या कॉर्पसमधनं तुम्ही SWP चालू करू शकता. तर अशी 3 प्रकारची लोक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि SWPचा फायदा अशा प्रकारे ते लोक घेऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.